छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल. तर मी काय फार विशेष आज बहुतांशी आमचे सगळे गुरुवे मंदिर आणि सगळ्यांनीच फार चांगलं तंत्रज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु आम्ही आमच्या कारखान्यामध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीनं केला जातो आणि त्याचा उपयोग आपल्या सर्व इतर कारखान्यांना काय होईल. कारण आमच्या ॲग्रिकल्चर कमिटीवेळी मी काही चर्चेच्या दृष्टिकोनातून या सत्रासाठी मुद्दे मांडत असताना माने सर म्हटले की थोडंसं आपले जे मुद्दे आहेत ते आपल्या इतर कारखान्यांनाही मार्गदर्शक होतील आणि त्यासाठी थोडंसं या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आपण यावं. आणि मी त्यांना आम्ही जे काही केलेलं आहे त्याचं एक पॅम्पलेट दिलं होतं आणि त्याचे पॅम्पलेट्सही आपण थोडीशी इथं आणाव्यात. तर त्या ठिकाणी मी या ठिकाणी 50 पॅम्पलेट्स आमचे ऊस विकास योजना, त्याचबरोबर असणारं आमचं एक शाहू वार्ता म्हणून त्रैमासिक असतं, त्यामध्ये खोडव्याचा लेख आहे नियोजनाबाबतचा. त्याचप्रमाणे जमदानी सरांचे आम्ही लेक्चर घेतले, त्यांचं ते सुपर केअर नर्सरीचं पॅम्पलेट आणि 50 टन 30 टन आणि 100 टनाची मार्गदर्शक पत्रिका असं एक बंच केलेलं आहे. एक 50 आहेत. ते सुरुवातीलाच मी विनंती करतो की आपल्याला कारखान्याला जे प्रतिनिधी एक याप्रमाणे इतर राहिलेले त्यांनी घ्यावेत अशी विनंती करतो. आणि थोडक्यात मी आपल्याला आपली माहिती देतो. आपण पाहतोय गेली 2-3 वर्षे दरवर्षी कारखाना कार्यक्षेत्र म्हणा किंवा किंबहुना महाराष्ट्रामध्येच ऊस पिकाखाली क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. 10 लाखावरून 14 लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत गेली. परंतु गेल्या वर्षी जास्त पाऊस झाला आणि उत्पादन घट झाली आणि 20% क्रसिंग. कारण आमचंच त्या गेल्या वर्षी असणारं क्रसिंग 10,75,000, आमचं 7,500 कपॅसिटीचा कारखाना आहे आणि त्याचं 10,75,000 झालेलं क्रसिंग उत्पादकतामुळे 102 वरून 90 टनावरती गेलं आणि जास्त पावसामुळं त्यावेळी उत्पादकता घटली आणि गेल्या हंगामामध्ये 9,12,000 टन इतकं क्रसिंग झालं. यावर्षीचे अंदाज पाहायला गेलं तर आमचं 8 लाख किंवा 8.5 लाखपर्यंत क्रसिंग होईल. कारण यावर्षी कमी पावसामुळं उत्पादकता घटत आहे. असे म्हणजे हवामानामध्ये होणारे बदल होत असताना यावर्षीचं जे काही पावसामुळं कमी होणारं लागण क्षेत्र कमी होत आहे, त्यासाठी उपलब्धता कमी होणार आहे. आणि यातून मग पुढच्या वर्षी आत्ता जो पाऊस कमी झाला आहे यामध्ये लागण क्षेत्र कमी होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात देखील एवढा पाण्याचा सोर्स असताना 20% क्षेत्र कमी होईल असं वाटतं. तर आपल्या इतर भागामध्ये काय होईल याचा अंदाज नाही. आणि यासाठी सर्व आमच्या तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे व्याख्यान किंवा आजचं हे कार्यक्रम घेण्याचं नियोजन, ज्यामध्ये खोडवा आणि निडवा पिके कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त केलं तर त्यामध्ये आपल्या कारखान्यांना जास्त क्रसिंग करता येईल, ऊसाची उपलब्धता वाढेल आणि कारखान्यात थोडं सर्वाईव्ह करायला मदत होईल अशी चर्चा झाली. त्यास अनुसरून हा कार्यक्रम आहे. तर त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकताही कमी होत चालली आहे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आमच्या भागामध्ये 4 ते 60% आहे आणि याला जी काही लागणारी निगडीत असणारी मूलभूत त्या उत्पादन आहेत याच्याही किमती आता वाढत चाललेल्या आहेत आणि त्यामुळं हे पीक फायदेशीर होत नसल्याचं शेतकऱ्यांची मानसिकता व्हायला लागली. आणि यासाठी उत्पन्नाचा मेळ घालण्यासाठी आपल्याकडे जे काय उपलब्ध जमीन, हवामान या गोष्टी आहेत यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आमच्याकडे गेली जवळजवळ 30-40 वर्षे आम्ही ऊस विकास योजना वापरतो आहे. यामध्ये आमची मॅनेजमेंट, आमचे फाउंडर चेअरमन आदरणीय स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे साहेब आणि आमच्या विद्यमान आता चेअरमन आहेत त्या श्रीमंत सुहासिनी देवी घाडगे आणि मार्गदर्शक संचालक आदरणीय समरजित सिंह घाडगे साहेब. तर या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे आमच्या खात्याला मुभा दिली जाते की नवीन तंत्रज्ञान आणा आणि अशा प्रकारे आमच्याकडे 19 प्रकारच्या योजना आम्ही या ठिकाणी अवलंबतो. नेक्स्ट. आत्ताच सकाळपासून उत्पादन वाढीसाठी खोडवा ऊस उत्पादन वाढीकरिता महत्त्वाच्या बाबी यामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी सांगितले की लागणीचं उत्पादन चांगलं येत असेल तर त्या पिकाचा खोडवा तुम्ही ठेवायला हरकत नाही. तर यासाठी प्रथमतः लागण पीक चांगलं येण्या दृष्टिकोनातून आमच्याकडं कारखान्यामध्ये उस्माना बियाणे वाटप, ऊसाचं बियाणं आणि रोपवाटी पिका चांगल्या आमच्याकडं कारखान्यावरती 20 एकर फार्म आहे. त्या ठिकाणी आम्ही फाउंडेशन सीड्सची हे करतो आहे प्लांटेशन. त्यामधून प्रथम स्तरीय त्रिस्तरीय बियाणं निर्माण करून देत असतो.
तर सर्वसाधारण दरवर्षी सरासरी बियाणे पुरवठा 670 एकरावरती करून त्यामध्ये 53 लाख इतकी रक्कम क्रेडिटवरती दिली झाली. तसेच सरासरी ऊस रोप पुरवठा देखील करत असताना ₹1.80 1 रुपयाप्रमाणे जवळजवळ 2 कोटी रोपांचं हे देखील आम्ही कारखानाचं बियाणं देऊन रोपवाटिकांना मॅनेज करून त्यातून क्रेडिटवरती जवळजवळ 2,82,00,000 इतक्या रुपयाचं क्रेडिट देऊन त्यांना ते केलेलं असतं. असं सर्वसाधारण 3200 एकरावरती बियाणं म्हणजे 25% बियाण्याचा बदल करण्याचा प्रयत्न 3,35,00,000 रुपये यामध्ये क्रेडिट रक्कम देऊन बिनव्याजी रक्कम आम्ही ही कारखान्यावर त्यांना हे करतो आहे, बेअर करतो आहे आणि गळीतास आलेल्या ऊसामधून त्यांच्यातून रिकव्हरी केली जाते. नेक्स्ट. त्याचप्रमाणे आत्ताच हे करत असताना गवताळवाढीचा प्रश्न बऱ्याच तज्ज्ञांनी किंवा जमनी सरांनी आणि बाकीच्यांनी सांगितलं. हा यातून कंट्रोल करण्यासाठी आमच्याकडे हा प्रश्न भेडसावत आहे. यासाठी सुपर केअर नर्सरी बाबतीत मी काय सांगणार आणि माझा अधिकार आणि तंत्रज्ञान सगळं जमनी सरांचं आदरणीय यांचं आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे 6 ते 7 लेक्चर्स आमच्या भागामध्ये ठेवले यावर्षी पहिल्यांदाच आणि त्याचा आम्हाला चांगला रिझल्ट्स मिळाले असून त्यामध्ये जवळजवळ 110 ते 121 एकरवरती ह्यावर्षी त्याचं हे झालेलं आहे इम्प्लिमेंटेशन आणि त्याचे रिझल्ट्स शेतकऱ्यांना चांगले मिळत आहेत. त्यासाठी हे सुपर केअर नर्सरी तंत्रज्ञान देखील आम्ही अवलंबून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं काम चालू केलेलं आहे. एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये आत्ताच बरीच माहिती देऊन गेली. तर ह्या योजनेचा अवलंब करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे बेसल डोसमधून जी काही खतं आत्ता सांगितली गेली ती दरवर्षी 3598 एकर क्षेत्राला सर्वसाधारण 5,03,00,000पर्यंतची ही वाटप करतो आहे. खोडवा खतासाठी विशेष करून 1540 एकर क्षेत्राकरिता 2,46,00,000 इतक्या रकमेवरती आम्ही त्यांना दिली जातात. हिरवळीची खतंही दिली जातात. त्याचप्रमाणे पायलट योजना म्हणजे ज्या आम्ही बेसोल्ड देतो आहे पण पूर्णपणे जे काय आमच्याकडून खत घेतले जातात त्यांना 6% व्याजदराने आम्ही 13,00,000पर्यंतची खतं वाटप केली आहेत. आणि खोडवा 65ला देखील 457 एकरावरती 1,90,00,000ची जे काय सिंगल सुपर फॉस्फेट किंवा युरिया आणि यासोबत लागणारे आमचे पण काही उत्पादने आहेत की शाहू आमचे कंपोस्ट पण तयार करतो आहे आमच्याकडे डिस्टिलरी असल्यामुळं. त्याचप्रमाणे आम्ही गांडूळ खताचा आमचा प्रोजेक्ट आहे. माने सरांनी आणि पवार सरांनी बहुतांशी बऱ्याच या तज्ज्ञांनी पाहिलेलं आहे. त्याचं गांडूळ खताची 4-5 बॅग्स आणि शाहू समृद्धी सेंद्रिय खत याच्याही 4-5 बॅग आम्ही देत असतो प्रति एकरी. असं सर्वच हे 6,332 एकर क्षेत्रावरती आम्ही जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपयाची खतं सर्वच खतं ही क्रेडिटवरती आमच्याकडं एक शाहू कृषी संघ आहे त्याच्या पण 18-21 शाखा आहेत. तिथून फक्त आमच्या कारखान्यातून शेतकऱ्याला रिक्वेशन दिलं जातं ते त्या संघाच्या ऑफिसमधून घेऊन जातात आणि त्याचा वापर चांगल्या प्रकारे करतात आणि सगळं क्रेडिटवरती दिलं जातं. हे पूर्णपणे बिनव्याजी रक्कम असल्यामुळे जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये आम्ही व्याजाची रक्कम कारखान्याबरोबर सोसतो आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या गळीत हंगामामध्ये त्यांच्या ऊस बिलातून वसूल केली जाते. त्याचप्रमाणे कीड रोग व्यवस्थापनाकरता देखील बियाणे प्रक्रियाचा मुद्दाम वापर करावा यासाठी जी काही त्याची किंमत आहे जे 50% आम्ही त्यांना सबसिडी देऊन वापरायचा प्रयत्न करतो. पिकावरील जी काही कीड आणि रोग येतात त्याचं नियंत्रण करण्यासाठी 25% अनुदानाने क्रेडिटवरती त्यांना औषधं पुरवली जातात. जवळजवळ ह्यासाठी 438 हेक्टर क्षेत्रावरती अनुदान रक्कम आम्ही 48,000 रुपये खर्च करतो आहे दरवर्षी. त्याचप्रमाणे तणाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. यासाठी आता मजुरांचा प्रभाव कमी आहे मिळत नाहीत त्याकरता सभासदांना आम्ही 25% अनुदानानं 75% पण ह्या ठिकाणी आम्ही रोखीनं रक्कम भरून घेऊन दिली जाते. ह्यामध्ये क्रेडिट दिलं जात नाही. तणनाशकही पुरवतो. यामुळं तणाचं नियंत्रण चांगलं होत आहे आणि त्यामध्ये उत्पादन वाढवायला देखील मदत होते. याकरिता शेतकऱ्यांच्यामध्ये एक मनामध्ये एक स्पर्धा निर्माण व्हावी आणि उत्पादन वाढवावं यासाठी ऊस उत्पादन प्लॉट बक्षीस योजना देखील आम्ही राबवतो आहे. यासाठी लागणीकरता अडसाली पूर्व हंगाम आणि सुरूसाठी वेगळी आणि खोडव्या पिकासाठी विशेष करून वेगळी आम्ही योजना राबवतो आहे. यासाठी स्वतंत्रपणे बक्षिसं काढले जातात. आमच्याकडं एकूण 16 गट ऑफिसेस आहेत तर प्रत्येक सेंटर ऑफिसवरती 3-3 नंबर काढले जातात आणि कारखाना पातळीवरती लागणीसाठी 3 नंबर. त्यासाठी पहिलं बक्षीस 15,000 12,000 आणि तिसरं 10,000 या पद्धतीनं खोड्याकरताही वेगळी दिली जातात आणि यामधून त्यांचा सन्मान केला जातो. त्यांना एक शिल्डही दिलं जातं. कार्यक्रम घेऊन आम्ही परवाच एक आमचा स्पर्धा प्लॉटचा कार्यक्रम आदरणीय कळगल
कडलक सर यांना घेऊन VSIचे आयोजित केला होता. त्याचप्रमाणे गट पातळीवरती 7,000, 5,000 आणि 3,000 असंही लागण आणि खोडवा याच्यामध्ये हे देतात. हे झालं कार्यक्षेत्रातलं. पण गेटकेन भागातून आम्हाला काही ऊस आणावा लागतो, त्या शेतकऱ्यांना देखील आम्ही अशा पद्धतीचे बक्षिसे अदा करतो. सर्वात महत्त्वाची म्हणजे छत्रपती शाहू शाश्वत उत्पादन वाढ योजना आमच्याकडे आहे. मी या कारखान्यामध्ये 30 वर्षे काम करतो आहे, गट अधिकारी, ऊस विकास अधिकारी आणि आत्ता मुख्य शेती अधिकारी. तर 2003-04मध्ये ऊस विकास अधिकारी असताना आम्ही आमच्या साहेब भागामध्ये 65% क्षेत्र 1 एकरच्या आतलं होल्डिंग आहे. इतकं लहान लहान क्षेत्र आहे. आपल्या भागामध्ये फार मोठी शेती इकडं आहे, परंतु आणि त्यामध्ये मॅनेज करत असताना उत्पादक शक्ती ही एकरी 20 टनाच्या खाली असलेले जवळजवळ 15 ते 20% शेतकरी होते. त्यावेळी आमचे ते स्वर्गीय राजेसाहेबांनी सांगितले की अशा शेतकऱ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करा. असे आम्ही फाइंड आऊट केले आणि याकरता आमच्याकडे स्टाफही चांगला आहे. त्यामध्ये जवळजवळ आमच्याकडं 11 गटाधिकारी सर्व BSc ॲग्री MSc ॲग्री झालेले आहेत. 45 ते 46 शेती मदतनीस आहेत. हे देखील सर्व कृषी पदविका झालेले आहेत. त्यांच्या थ्रू त्यांना मार्गदर्शन करतो आहे आणि त्यांचं सर्व रेकॉर्ड ठेवलं जातं. त्यांना काय डोसेस काय करायचं याचं सगळं सांगितलेलं असतं. आणि अशा प्रकारे 2003-04 पासून आम्ही आता 11,126 उत्पन्न मार्शन करून 12,067 एकरावरती मार्शन केलं आहे. आणि यामधून आम्हाला 1,32,000 मेट्रिक टन इतकं ऊसाचं जादा उत्पादन मिळालं आहे. आणि यामध्ये बहुतांशी 60% क्षेत्र खोडव्याचं राहतं. त्यामुळं खोडवा क्षेत्र वाढवायला म्हणजे मदत होते. अशा प्रकारे खोडवा क्षेत्र वाढवायचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यासाठी देखील 30 टनामधले शेतकऱ्यांच्यामध्ये स्पर्धा लावली की ज्याचा 15-20 टन असताना तो किती जास्त काढला त्यांना देखील वेगळी बक्षिसं एक दिलेली आहेत. आणि त्यांनाही 10,000, 7,000, 5,000 प्रमाणे एक बक्षीस समारंभ आम्ही घेतला जातो. हा थोडंसं माहितीसाठी शासकीय योजनेला एक हातभार म्हणून आम्ही ही फळरोपं दरवर्षी देत असतो आहे. 50% अनुदाने 500 रुपयाची एका सभासाला. यावर्षी आम्ही 3144 रोपे आंबा आणि 1426 रोपे वाटप करून याला 2,62,000 रुपयाचं इतकं अनुदान दिलेलं आहे. ही दापोलीकडून आम्ही शेतकऱ्यांना चांगली क्वालिटीची रोपं त्यांना एक असं हे केलेलं आहे, द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे आत्ताच रासकर सरांनी सांगितले की खोडवा जर ठेवायचा असेल तर अवर्षण पीक परिस्थितीमध्ये ठिबक सिंचन योजना महत्त्वाची आहे. तर हे लागणीसाठी आहे आणि पाण्याची बचत करण्यासाठी आहे. त्यासाठी आम्ही ठिबक सिंचन योजनाकरता देखील सभासदांना अनुदान देतो आहे. यामध्ये त्याचं पहिलं एकर क्षेत्र असेल तर 7,000 रुपयाचं अनुदान देतो, दुसऱ्या एकरकरिता 6,000, तिसऱ्या एकरकरिता 6,000 आणि तिथून पुढं 2,005 एकर क्षेत्रापर्यंतचं आम्ही त्यांना अनुदान देत असतो. त्याचाही लाभ घेतला जातो. त्याचप्रमाणे आमच्या आता विद्यमान ज्या श्रीमंत शिवाजीदेवी घाडगे आहेत, घाडगे आईसाहेब ह्या आहेत, यांनी विशेष करून महिला सभासद असतील तर त्यांच्यासाठी एक अनुदान थोडं वाढवून द्यावं असं त्यांच्या कल्पनेतून महिला जर सभासद असतील त्यांना 8,000, 6,000 अशा पद्धतीचं अनुदान आम्ही देऊन यामध्ये जर साध्या पद्धतीचं जरी कोण करत असतील ठिबक सिंचन तर त्यालाही 3,000 रुपयेपर्यंतचं अनुदान देतो आहे. आणि ठिबक सिंचनाकरिता आत्तापर्यंत आम्ही एका वर्षामध्ये 22-23मध्ये 3,45,000चं अनुदान दिलेलं आहे. 22-23मध्ये 378 एकर ठिबक सिंचनाचं क्षेत्र झालं आहे. असं आत्तापर्यंत आमच्याकडं आमच्या भागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये 4,000 एकरवरती आम्ही ठिबक सिंचनाचं क्षेत्र आहे. आमच्या कारखान्याचे 17 पाणी पुरवठा संस्था पुरस्कृत आहेत. यातल्या देखील एक संस्था आम्ही पूर्णपणे ऑटोमेशन आमच्याच गावातली केलेली आहे. त्याचप्रमाणे इतर संस्थेमध्ये देखील ठिबक सिंचनाचं ऑटोमेशन करण्याचा प्रयत्न चालू आहेत आणि जास्तीत जास्त क्षेत्र आणायचा प्रयत्न आहे. हो, थोडं झालंच, 2 मिनटं असं. तर याकरता आम्ही खोडवा नियोजन असू दे किंवा कुठलं लागणीचं असू दे, कुठलेही हे करण्यासाठी ऊस पीक सभासदांना आम्ही स्टाफना आणि ह्यांना शेतकऱ्यांना ऊस पीक परिसंवाद आयोजित केले जातात. या ठिकाणी मला वाटतं जमदनी सरांचंही आम्ही आयोजित केले होते. परवाच आदरणीय मानेसाहेबांचे आम्ही लेक्चर आयोजित केले होते. अशा पद्धतीचा आमची हा उपक्रम चालूच आहे. तर आवर्षण पीक परिस्थितीमध्ये खोडवा व्यवस्थापनाकरिता आमच्या कारखान्यामार्फत विशेष करून काय केलं जातं आणि खोडवा निडवा क्षेत्र वाढण्यासाठी काय आम्ही आत्तापर्यंत योजना राबवलेल्या आहेत, भविष्यामध्ये काय, थोडक्यात माहिती मी देतो या ठिकाणी. तर खोडवा व्यवस्थापन योजनामध्ये सर्वसाधारण खोडव्याचं क्षेत्र वाढलं जावं आणि त्याचा फायदा रिकव्हरीमध्ये देखील वाढण्यासाठी व्हावा.
जो आम्ही कारखान्याचा तोडणी कार्यक्रम राबवत जातो. सध्या आम्ही आता अडसाली प्रोग्रामचा कार्यक्रम राबवतो आहे. मध्यम म्हणजे पक्व होणारे 86-32 सारखी जात आता आम्ही 15 ऑगस्टपर्यंतची हार्वेस्टिंग चालू आहे. आणि अर्ली व्हरायटीज ज्या जाती आहेत 671 असू दे किंवा 9205 असू दे, 10,001 असू दे, ह्यांचं आम्ही नोव्हेंबर अखेरचं क्षेत्र घेतो आहे. आणि त्याचबरोबर खोडव्याचं क्षेत्र देखील गेल्या वर्षी जे काही नोव्हेंबरमध्ये तुटलेला क्षेत्र आहे ते 20% प्राधान्यानं आम्ही यासोबत घेतो आहे की ते क्षेत्र लोकांना खोडवा क्षेत्र ठेवावं आणि त्याचं उत्पादकता मिळावी आणि ते क्षेत्र परत निडवामध्ये ठेवता येईल. यासाठी ही आमची महत्त्वाची म्हणजे तोडणी कार्यक्रम या पद्धतीनं आम्ही वाढवतो आहे. यामधून आम्हाला खोडवा आणि निडवा क्षेत्र आमच्याकडे जवळजवळ 45 ते 50% मिळतं आहे टोटल क्षेत्र. आणि यामध्ये अशा ज्या काही योजना आहेत त्यामुळं 5 ते 10% वाढवायला मदत झाली. यामध्ये दुसरी योजना आहे की खोडवा आणि निडवा जर ठेवलं तर त्या शेतकऱ्यांचं पाचट ठेवणाऱ्यांना आम्ही 1 पतू युरिया आत्ताच मी मगाशी सांगितल्यावर सिंगल सुपर आणि डिकम्पोजिंग कल्चर किंवा आमची साऊ सेंद्रिय उत्पादने आणि हे कंपोस्ट खत हे बिनव्याजी क्रेडिटवर देतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हे थोडंसं गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन कमी येत असल्यामुळं आम्ही कॅश कंपोनंट किंवा अनुदान स्वरूपात न देता जे काही निडवा पीक आता सध्या आपल्याकडं आमच्याकडं जे लागण आणि खोडवा गळीतास आलेला आहे आणि त्याचा निडवा ठेवून जो नोंद आमच्याकडे केलेला आहे त्याला आम्ही 12व्या महिन्यात झाले की लगेच त्यांना तोडणीचं नियोजन द्यायचं केलेलं आहे. म्हणजे आता गेल्या वर्षी जो नोव्हेंबर अखेर खोडवा तुटला आहे तो आत्ता निडवा राखलेला आहे तो आत्ता डिसेंबरमध्ये आम्ही हार्वेस्ट करायला चालू केलेला आहे. यामुळं लोकांच्यामध्ये एक उत्साह निर्माण होऊन परत निडवा क्षेत्र ठेवून त्याचा फायदा आम्हाला चांगल्या प्रकारे होत आहे. या पद्धतीनं केले आहे. आत्ताच मी सकाळी जो प्रश्न विचारला की 25% पवार साहेबांनी सांगितलं की ॲडिशनल जो डोस आहे तो जूनमध्ये देता येईल काय, तर ते माहिती मिळाली व्यवस्थित आपली की तो आपण आवर्षण पीक परीक्षा कालावधीमध्ये द्यायला पाहिजे. आमचं म्हणणं होतं की बरेच शेतकरी पावसाळी मानेसाहेब डोस देतात तर तो ॲडिशनल डोस एखाद्या वेळेस शेतकऱ्यांना दिला तर त्यामध्ये खोडवा आणि निडवा क्षेत्राला त्या प्राधान्याने दिला तर ते देखील क्षेत्र वाढेल. आणि त्याला क्रेडिटवरती दिल्यामुळे त्याचे एक 5,000 रुपयेपर्यंतचे जे डोसेस दिले तरी त्याच्यामध्ये त्यांना एक सर्वसाधारण बिनव्याजी रक्कम म्हणून एक 500-700 रुपयाचे क्रेडिट जातं. आणि अशी एक योजना आता आमची मीटिंग आहे, आम्हालाही सांगितले मॅनेजमेंटनं की अशा दृष्टिकोनातून काय योजना असतील त्यामध्ये ही एक योजना ॲड करावी की काय. आणि असा एक आम्ही आता त्यामध्ये पुटअप करतो आहे, काय करतात पाहूया. आणि दुसरी म्हणजे आमच्याकडं उशिरा गळीत अनुदान द्यायची पद्धत पूर्वी होती. ज्यावेळी कारखाने एप्रिल-मेमध्ये चालायचे त्यावेळी ते उशिरा गळीतास येणाऱ्या उसाला प्रत्येक पंधरवड्याला उदाहरणार्थ एप्रिलमध्ये 1 ते 15 तारखेला येणाऱ्याला 50 रुपये, दुसऱ्या पंधरवड्याला 100. तर यावेळी देखील आपण फेब्रुवारीमध्ये खोडवा ठेवतो तर फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या खोडव्याला फक्त म्हणजे येणाऱ्या ऊस पिकाला जेणेकरून तो खोडवा क्षेत्र वाढावा किंवा 15 मार्चपर्यंत जरी एक्सटेंड झाला तरी पाहता येईल आणि थोडं क्रशिंगही वाढायला मदत होते. तर त्याच्यामध्ये प्रति पंधरवडा 50 रुपये त्यानंतर 100 रुपये असं काही दिलं तर त्याचाही फायदा होईल. या पद्धतीनं ह्याही एक योजना त्यामध्ये ॲड करावी की काय हे विचार विनिमय करून व्यवस्थापनामध्ये अशा पण योजना आपण आपल्या कारखान्यामार्फत जर इम्प्लिमेंट केल्या तर आपल्याला खोडवा आणि निडवा क्षेत्र ठेवायला उपयुक्त ठरेल. आपलं क्षेत्र त्यामुळं पुढच्या वर्षी गाळप वाढायला मदत होईल. अशी एक ही योजना आहे. हे आता बरंचसं सकाळपासून सगळ्यांनी यावरती माहिती दिलेली आहे पण आम्ही आमच्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचे पॉम्पलेट सगळे तयार करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये ही सगळी माहिती आहे. नेक्स्ट त्यासाठी पॉम्पलेट तयार केलेलं आहे. यासाठी स्टाफ वेगळा आहे. यामध्ये विशेष करून ते सगळ्या बाबी आहेत. फक्त खोडवा ऊस पिकाकरता खत मात्र देत असताना या पद्धतीचे आम्ही या डोसप्रमाणे थोडा वेळाविवाह मी फक्त दाखवत आहे. आणि यामध्ये सर्वसाधारण होणाऱ्या ह्याच्यावरती खर्चावरती जर दरवर्षी 15,500 रुपयेपर्यंत आम्ही खतं देत असतो त्यांना तर त्याच्यावरती ही सगळी बिनव्याजी असल्यामुळे 1,550 रुपये व्याजाची रक्कमच्या कारखान्यासोबत मदत करतो आहे. यामुळे देखील खोडवा क्षेत्र वाढण्यास आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मदत होते. नेक्स्ट ही सर्वसाधारण आता खोडवा पीक ठेवल्यामुळं काय फायदे होतात हे सकाळपासून चर्चा झालेली आहे. त्याचंही थोडीशी माहिती आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे खोडवावरचं आत्ताच रासकर साहेबांनी सांगितलं की कीड आणि रोगाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये
प्रादुर्भाव जास्त प्रमाणे होत असतो आणि नंतर उंच आलेल्या खोड्यावरती देखील प्रादुर्भाव मेंटेन करणं अडचणीचं होतं आहे. यासाठी जे अशा नवीन आत्ताच मी याच्यावरती पेपरही मागच्या कॉन्व्हेन्शनमध्ये प्रेझेंट केलेला आहे. CNG ट्रॅक्टर नवीन टेक्नॉलॉजीवरती केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही हे ड्रोन कारखान्यामार्फत एक खरेदी केलेलं आहे आणि याचं प्रत्येक शेतकऱ्यांना 600 रुपये फक्त नाममात्र एकरी चार्जेस, तेही क्रेडिट स्वरूपात घेतलं जातं साहेब आम्ही ते. आणि नंतर येणाऱ्या ऊस वाळपातून करतो, औषधं ते आणतात आणि त्या पद्धतीनं आत्ता सर्वसाधारण आमचं यावर्षी 500 एकराचं नियोजन आहे. 300 एकर पूर्ण झालेलं आहे. गेली 2 वर्ष आम्ही याचे डेमॉन्स्ट्रेशन घेतलेले होते आणि ह्याचा फार चांगला उपयोग आम्हाला होत आहे. पानावरील टिपकांचे रोग म्हणावं किंवा शेंडेकीड ह्याची नंतरच्या कालावधी उंचावलेल्या पिकावरती याचा फार चांगला उपयोग होतो. तर थोडंसं एक 2 मिनटाची एक त्याचा व्हिडिओ आहे, तो जरा आपण बघून घेऊया सर. इट इज अ प्रॅक्टिकल वर्क, सो आय एम रिक्वेस्टिंग टू यू सर. नाही हां, ते काय हे तर संपवू आपण. ठीक आहे, ठीक आहे. नाही आपण घेऊ वेळ मिळाला तर नंतर. ठीक आहे, ठीक आहे सर. तर या पद्धतीनं आम्ही दरवर्षी आमच्या ऊस विकास योजना आणि खोडवा व्यवस्थापन योजना या 2 प्रकारच्या योजना त्यामध्ये आहेत. ऊस विकास योजनेमार्फत बरेचसे आम्ही सुरुवातीला जो पार्ट सांगितला त्या योजनेनुसार खोडवाणी क्षेत्रामध्ये 9,700 एकर क्षेत्राला जे काही व्यवस्थापन केलं त्यामध्ये 2,90,479 मेट्रिक टन उत्पादन मिळालेलं होतं टोटल आणि ते प्रति एकरी 30 मेट्रिक टन इतकं मिळालेलं होतं. तर खोडवा व्यवस्थापन वेगळी योजना राबवल्यामुळं 4,850 एकर क्षेत्रावरती 1,79,750 मेट्रिक टन इतकं एकूण उत्पादन मिळून त्यामध्ये 37 टन म्हणजे वेगळं खोडवा व्यवस्थापन केल्यामुळं एकरी 30 टनावरून 37 म्हणजे 7 टन इतकं जादा नियोजन हे उत्पादन मिळालं प्रत्येकानं. त्याचं 3,000 रुपये आमचा गेल्या वर्षी दर होता. यावर्षी आम्ही 3,200 रुपये दिलेत. तर असं 21,000 रुपयेचा नफा प्रति एकरी मिळायला शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. अशा प्रकारे आमच्या या सर्व योजना फार चांगल्या प्रकारे आम्ही शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवतो आहे आणि ऊस उत्पादन त्याचा लाभ होतो आहे. आज मला या ठिकाणी ही जी काही संधी दिली सर्व DST कमिटीमार्फत त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. थँक्यू गंगाई साहेब.